तुम्हाला सुद्धा ढोकळा खावासा वाटतो, पण बेसन असल्यामुळे तुम्ही ढोकळा खाणं टाळता, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर इथे मी मस्त असा हिरवा कंच लसूण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून पेस्ट करून घेतली. त्यानंतर एका बाउलमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ, अर्धा वाटी आपलं बॅटर होतं त्यासाठी 1 वाटी बाजरीचं पीठ, अर्धा वाटी रवा आणि चिमूटभर सोडा, तसेच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मस्त असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर कुकरच्या डब्याला तेलाने ग्रीस केलं आणि 15 मिनिट स्टीम केलं, 5 मिनिट गार केलं आणि मस्त असा ढोकळा कट करून घेतलेला आहे. तर बघा, झटपट असा आपला लसूणी ढोकळा तयार आहे, तोही बाजरीच्या पिठापासून एकदम पौष्टिक. त्यावर तडका दिला आणि लाल चटणीसोबत गरमागरम सर्व्ह केला. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.